नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, 19 तारखेला 19 एप्रिलला वार रविवारी अक्षय तृतीया आली आहे. या दिवशी आपण आपल्या घरात अक्षय तृतीया हा सण साजरा करत असतो. आपल्या घरातील देवतांची पूजा करत असतो. माता लक्ष्मी, भगवान श्रीहरी विष्णू यांचे पूजन करत असतो. या दिवशी आपण दान धर्म करत असतो. या दिवशी याचबरोबर आपण आपल्या पितरांना स्मरून त्यांच्या काही सेवा करत असतो. पितरांचे पूजन करत असतो. पितरांचं बघा, या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवून त्यांच्या नावाने उपास करू देखील जेवू घालत असतो. तर या दिवशी आपल्याला आपल्या पितरांचं ताट कसं वाढायचं आहे, त्याचप्रमाणे पितरांना नैवेद्य कसा दाखवायचा, त्यानंतर या दिवशी पितरांच्या कोणत्या सेवा करायच्या, नैवेद्याचं ताट नंतर काय करायचं, ताट वाढताना ते कसं वाढायचं, याविषयीची माहिती आपण थोडक्यात पाहणार आहोत. बघा, अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण आपल्या पूर्वजांना, आपल्या पितरांना स्मरून जेवढं पण काही तुम्ही दान धर्म कराल, काही सेवा कराल, काही विधी कराल, याचं फळ तुम्हाला अक्षय प्राप्त होणार आहे. आणि जर का तुम्हाला काही पितृदोष असेल, काही अडचणी घरात येत असेल, तर तुम्ही आवर्जून या दिवशी तुमच्या पूर्वजांना स्मरून तुम्हाला ह्या गोष्टी आवर्जून करायच्या आहे. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ करायची आहे. अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद, थोडंसं गोमतीर किंवा गंगाजल असेल तर गंगाजल टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे. उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. दाराला आंब्याच्या पानांचं तोरण तुम्हाला लावायचं आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या देवघरातील सर्व देवतांची पूजा करून घ्यायची आहे. घर स्वच्छ करायचं आहे. त्यानंतर या दिवशी आवर्जून पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो, आमरस केला जातो. या दिवशी आंब्याच्या पूजेला देखील विशेष महत्त्व आहे. या दिवसापासून आपण घरात आंबे खाण्यासाठी सुरुवात करत असतो. त्यासाठी अगोदर आंब्याची पूजा केली जाते. आंब्याच्या रसाचा नैवेद्य देवांना दाखवला जातो. त्याचप्रमाणे बघा, आपल्याला दुपारी 12-12:30 वाजेपर्यंत आपल्याला आपल्या पूर्वजांची पूजा करून पितरांना नैवेद्य दाखवायचा असतो आणि त्यांच्या नावाने उपास करून जेवू घालायचं असतो. आता या दिवशी पितरांच्या नावाने करा केळी पूजन केलं जातं. मग ते कसं करायचं, कोणासाठी करायचं, कोणासाठी काय आणायचं, याविषयीची माहिती हवी असेल तर याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आलेला आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. बघा, या दिवशी आपल्याला आमरस करायचा आहे. देवांना नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या पितरांची पूजा करायची आहे. आपले पूर्वजांचे जे फोटो आहे त्यांची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे. आता जर का तुमचे सासू सासरे दोन्ही वारलेले असतील तर तुम्हाला दोघांच्या फोटोची पूजा करून दोघांच्या फोटोला नैवेद्य दाखवून दोघांच्या नावाने तुम्हाला 2 उपास करू जेवू घालायचे आहे. जर का तुमच्या घरात फक्त सासू वारली असेल तर सासू सुवासीन वारली असेल तर तुम्हाला सासूच्या नावाने एक सुवासीन महिला जेवू घालायची आहे आणि तुमच्या सासूच्या फोटोची पूजा करून तुम्हाला सासूच्या नावाने केळी तुम्हाला विकत आणायची आहे. बघा, लाल कलरचं मडकं असतं, त्याला केळी म्हणतात, ते आणून त्याची पूजा तुम्हाला करायची आहे. आणि तुम्हाला हा स्वयंपाक होईपर्यंत, उपास करून जेवू घालेपर्यंत तुम्हाला काहीही खायचं नसतं. म्हणजेच थोडक्यात तुम्हाला उपवास करायचा असतो. त्याचप्रमाणे जर का तुमचे सासरे वारले असतील तर तुम्हाला सासऱ्यांच्या नावाने सासऱ्यांच्या फोटोची पूजा करून नैवेद्य दाखवून तुम्हाला करा नावाचं एक छोटंसं मडकं मिळतं, त्याला होल असतो, ते करा आणून तुम्हाला त्याची पूजा करून तुम्हाला एक पुरुषाला जेवू घालायचं आहे. आणि जर का दोन्हीही नसतील तर दोघांच्या नावाने दोघांची पूजा करून तुम्हाला करा आणि केळी आणून दोघांची पूजा करून तुम्हाला 2 उपास करू स्त्री आणि पुरुष यांना जेवू घालायचं आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने तुम्ही ब्राह्मणाला दान धर्म करू शकतात, गरजूंना दान धर्म करू शकतात. त्यांच्या नावाने या दिवशी तुम्ही एक मातीचं मडकं पाण्याने भरून, तुम्हाला याला उदक कुंभ म्हणतात, हे उदक कुंभ तुम्हाला गरजू गरिबाला दान करायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला या दिवशी जसं आपण सकाळी सूर्याला जल अर्पण करतो त्याचप्रमाणे आपल्या पितरांना तर्पण विधी करायची आहे. म्हणजेच आपल्याला एका तांब्यात पाणी भरून घ्यायचं आहे, थोडेसे आपल्याला काळे तीळ टाकायचे आहे आणि हे जल आपल्याला सकाळी दक्षिण दिशेला तोंड करून त्यांना जल अर्पण करायचं आहे. आपल्या पूर्वजांना, पितरांना स्मरून आपल्याला हे जल अर्पण करायचं आहे. या दिवशी आपण आपल्या पूर्वजांसाठी ज्या ज्या गोष्टी करू, आपल्याला त्या 3 पिढ्यांच्या पितरांपर्यंत ह्या सेवा पोचत असतात आणि आपल्या अडचणी ह्या दूर होत असतात. आपल्याला आपल्या पूर्वजांचे कृपा आशीर्वाद प्राप्त होत असतात. त्यामुळे आपण आवर्जून ह्या गोष्टी करायच्या आहे. त्याचप्रमाणे या दिवशी
आपल्याला पितरांचं ताट कसं वाढायचं. बघा, आपण देवाला ताट कसं वाढतो त्या पद्धतीने हे ताट वाढलं जात नाही. आपण देवांसाठी ताट व्यवस्थित सिक्वेन्सनी बरोबर पदार्थ एकानंतर एक वाढत असतो. तर आपल्याला हे ताट वाढताना तुम्ही केळीचं पान घेतलं तरी चालेल किंवा ताट घेतलं तरी चालेल. केळीचं पान घेतलं तर सर्वात अगोदर तुम्हाला मध्यभागी तूप लावायचं आहे आणि यावर तुम्हाला भात ठेवायचा आहे. वरण केलं असेल तर भातावर वरण वाढा किंवा आमटी केली असेल तर भातावर आमटी तुम्हाला वाढायची आहे. जसं आपण आपलं ताट भरताना सर्वात अगोदर ताटाला मीठ आणि लिंबू वाढत असतो, तसं आपल्या पितरांचं ताट भरताना आपल्याला संपूर्ण ताट वाढून झाल्यावर सगळ्यात शेवटी मीठ आणि लिंबू वाढायचं आहे. ताटामध्ये पदार्थ वाढताना मध्यभागी भात ठेवा, बाजूला पोळ्या ठेवा, दुसऱ्या साईडला आमटी ठेवा, भजी केली असेल तर भजी ठेवा, आमरस केला असेल तर आमरस ठेवा. जो पण तुम्ही स्वयंपाक केला आहे तो वाढताना तुम्हाला तो मागे पुढे म्हणजेच आबडधोबड पद्धतीने वाढायचा आहे. बघा, व्यवस्थितच वाढायचा आहे, परंतु पदार्थ तुम्हाला मागे पुढे ठेवून वाढायचे आहे. त्यानंतर जसं आपण देवाला नैवेद्य दाखवताना खाली पाण्याने भरीव चौकोन काढतो त्या पद्धतीने आपल्याला पितरांचं ताट पुसताना त्याच्या खाली पाण्याने गोल काढायचा असतो. बघा, भरीव चौकोन न काढता पाण्याने गोल काढायचा आहे आणि त्यावर तुम्हाला हे ताट ठेवायचं आहे. आता यानंतर आपण जे ताट आपल्या पितरांच्या फोटोपुढे पूजेला ठेवतो, तुम्हाला हे ताट घरी कोणीही ग्रहण करायचं नाही किंवा जेवायला घ्यायचं नसतं. तर हे ताट तुम्ही गाईला पान म्हणून खायला घालू शकतात. गाय नसेल तर पाण्यात किंवा तुम्ही कावळ्याला खायला घालू शकतात. त्यानंतर बघा, आपल्याला आपल्या पूर्वजांना स्मरण करून या दिवशी आवर्जून कावळ्यासाठी घास ठेवायचा आहे. आपण दर अमावस्येला देखील पितृदोष लागू नये म्हणून कावळ्यासाठी घास काढत असतो. त्याच पद्धतीने अक्षय तृतीयेला देखील आपल्याला कुठल्याही प्रकारचा पितृदोष लागू नये म्हणून कावळ्यासाठी घास काढायचा आहे. आता हा घास काढताना तुम्ही दोन पद्धतीने हा घास काढू शकतात. एक म्हणजे तुम्ही जो घरात स्वयंपाक केलेला आहे पुरणपोळीचा, त्याचा तुम्ही नैवेद्य एका छोट्या प्लेटमध्ये काढून तो तुम्ही कावळ्यासाठी ठेवू शकतात आणि एका भांड्यात तुम्हाला कावळ्यासाठी पाणी देखील ठेवायचं आहे. मग हा नैवेद्य कावळ्याने खाल्ला तरी चालेल, नाही खाल्ला तरी चालेल, इतर पक्ष्यांनी खाल्ला तरी चालणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही थोडासा तांदूळ तुम्हाला मीठ न घालता न धुता थोडा शिजवायचा आहे आणि दही भाताचा नैवेद्य देखील तुम्ही कावळ्यासाठी ठेवू शकतात. त्याचप्रमाणे बघा, जर का तुम्ही तांदळाची खीर केली असेल तर तुम्ही तांदळाच्या खिरीचा देखील एका वाटीत कावळ्यासाठी नैवेद्य ठेवू शकतात. या पद्धतीने आपल्याला पितरांसाठी आवर्जून या दिवशी ह्या गोष्टी करायच्या आहे. यामुळे तुमच्या घरात काही पितृदोषामुळे अडचणी येत असतील, जसं विवाहात अडचणी, कामात अडथळे, नोकरीत अडथळे, व्यवसायात अडथळे, अशा गोष्टी होत असतील तर ह्या गोष्टी तुमच्या नष्ट होणार आहे. आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांची सेवा करण्याला अतिशय महत्त्व आहे. याचं फळ आपल्याला अक्षय प्राप्त होत असतं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, इतरांना शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.